सुलतानांकडे चाकरी करत असलेली मराठी आपापसातच झुंजत राहिले. त्यांची कारकून मराठी, त्यांचे लढवई मराठी, त्यांची तीरंदाज, वरकंदाज, ढालाई एक जात सारे मराठी. युद्ध कोणाचेही असो, जय पराजय कोणाचाही हो, पण दोन्ही बाजूने रक्त सांडणार तेही मराठी आणि जीव गमावणार तेही मराठी. बदलत काय मिळणार? बादशाची वावा, तोफा, पण शेवटी आपण चाकरच, गुलामगिरीच करणार. कधी आदिलशाहीची, कधी निजामशाहीची, कधी आणखी कोणाची, पण कुठूनच चालणार हे? यावर एकच उपाय, आपल्या लोकांनी आपल्या लोकांच्या भल्याच राज्य निर्माण करायला हवं, जिथं आपल्या पोराबाळांच्या ओठावर हसू असेल, आया बहिणीच्या डोक्यावरून पदर उतरणार नाही, जिथं आपला घाम आपल्या मातीत सांडेल आणि आपल्या रक्ताने आपल्या विजयाचा इतिहास लिहिला जाईल, असं राज्य, असं सुराज्य, असं स्वराज्य निर्माण करायला हवं. शिवनेरीवर शालिवाहन शके 1551 शुक्ल नाम संवत्सरा फाल्गुन महिन्यात वद्य तृतीयेला सूर्यास्त झाल्यानंतर बाळाचा जन्म झाला. पुत्र सह्याद्रीला झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला, पुत्र भारतवर्षाला झाला. मित्रांनो, तुमचा काळ जन्माला आला. तुमच्या आणि तुमच्या उन्मत्त तख्ताच्या खळा उडविण्याकरता कृष्ण जन्माला आला.